बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी। भिवंडीत तरुणांच्या हाणामारीत रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। जाब विचारायला गेला आणि याने जीव गमावलेला आहे। 2 जणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलंय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पुढील तपास सुरू आहे। भिवंडी शहरातील जुना ठाणा रोड परिसरातील काही तरुणांकडून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कमेंट केल्या जात असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा हाणामारीत मृत्यू झालाय। जमील अहमद मोमीन वय 65 वर्ष असं मृत रिक्षा चालकाचं नाव असून या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात 2 जणांना ताब्यात घेतलं असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे। आरोपी हमजा याने त्याच्या गुप्तांगावर लात मारली, त्यात त्यांना चक्कर वगैरे आले, ते खाली पडले। त्यांना लगेच तात्काळ डांगी हॉस्पिटलला नेले। डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण लगेच त्यांची डेथ झाली। त्यामुळे पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावर तात्काळ आम्ही घटनास्थळी गेलो आणि 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, सलीम मोमीन आणि त्याचा मुलगा अली मोमीन। बॉडी PM साठी गेलेली, गुन्हा दाखल झालेला आहे। BNS कलम 103 प्रमाणे 2 आरोपी ताब्यात आहेत। 2 आरोपीचा शोध घेत आहोत। यानंतर पाहूयात पुढची बातमी। खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदीवरून व्यापारी आक्रमक झालेत। सोलापुरात खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे। FDAचा निर्णय व्यापारी आणि ग्राहकांवर अन्याय करणार आहे। खाद्यतेलात भेसळ असल्यास कारवाई करावी, पण सुट्टे तेल विक्री बंद केल्याने छोटे व्यापारी अडचणीत आलेत। सोलापुरातील तेल व्यापाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं। नाही, आजचं ही जी मीटिंग झालेली आहे, जे लोकांच्या भावना, तीव्र भावना आहेत, त्या शासनाच्या अव्यावहारिक कायद्याच्या संदर्भात आहेत। तुमचा उद्देश जरी चांगला असेल, लोकांना योग्य प्रमाणात योग्य किमतीत चांगला माल मिळाला पाहिजे, चांगलाही मिळाला पाहिजे आणि योग्य किमतीत मिळाला पाहिजे। याच्यासाठी आपण शासनाने संबंधित व्यापाऱ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची नम्र विनंती। भारत हा कृषी प्रधान देश आहे। महाराष्ट्र सरकारचा आणि भारत सरकारचा आपला देश तेलामध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि परकीय चलन खर्च होऊ नये या उद्देशाने काम करतोय। मग तुमचा हा शासनाचा जो उद्योग आहे, जे बाबा तुम्ही इतर लोकांना तुम्ही खास सवलत देता, तर हे ग्रामोद्योगवाल्यांना, छोट्या ऑइल मिलवाल्यांना ह्या कायद्यातून वगळावं आणि जे सालवण प्लांटवाले आहेत, मोठे उद्योजक आहेत, त्यांना पॅकिंगची आट घालावी, कारण हे छोट्या उद्योगांना परवडणार नाही आणि जनतेचं त्यात हा भुर्दंड सर्व जनतेवरच बसणार आहे। त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करावा अशी एवढीच आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।